एवढे ज्ञानी लोक आहे, कित्येक तरी आमदार आहे, खासदार पण इथेच आहे. तर एवढे लोक असून सुद्धा आपण काही प्रयत्न का नाही करत? आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये आयसीयू व्हेंटिलेटर का भेटत नाही? आपण कोण कुठल्या नेत्याकडे गेलं तर ते चेंज होतात, म्हणजे फेस चेंज होतो, कधी काय गोष्टी चेंज होतात. लोक काय बोलला पाहिजे की चुकता राईट होतोय? तुम्ही पहिला फॉलो करा ना रूल्स. लोकांना बोलायची गरज काय, मला ते समजत नाही. आता म्हाडा प्रामाणिकपणे काम नाही केली, नेते पण म्हणजे त्यामध्ये अनड्यू ऍडव्हान्टेज घेतला आणि लोक तर नेत्या पण दलाल झाले कित्येक ठिकाणी. असं पण झालंय. 2-4 लोकांना पकडा, त्यांना 2 पैसे द्या, मग तो आपण हेच करणार, परत तो बिल्डर आणणार, मग बिल्डर आपल्याकडनं 2, 4, 10, 50 लोकांना पोडापोडीचं राजकारण करणार. तर सर्वप्रथम म्हाडा जर प्रामाणिकपणे प्रत्येक काम आतापर्यंत केलं असतं तर कुठेही प्रॉब्लेम घडला नसता. नमस्कार, बातमीकार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांचे विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत. वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास होत असताना वरळी बीडीडी चाळीतील खडानखडा बातम्या आम्ही दाखवण्याचा आणि कव्हर करायचा प्रयत्न केला. असंच बीडीडी चाळीतील एक व्यक्तिमत्व आणि बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या मागण्या आणि आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले नरेश कुरापाटी आपल्यासोबत जोडलेले आहेत. आणि नरेश भाई, आपलं स्वागत आहे. वेगवेगळे मुंबईतील विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत. आपला या पुनर्विकास या विषयावरती अभ्यास दांडगा आहे असं मानलं जातं. नरेश भाई, काय सांगताय? वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना मोठी घरं मिळाली, तुमच्या आग्रही मागण्या होत्या की आम्हाला एका घरामागे एक पार्किंग मिळावी, ती देखील सुदैवाने तुम्हाला एका घरामागे एक पार्किंग मिळाली. तरी देखील छोट्या मोठ्या तक्रारींची कुरबूर बाहेर येत असते. का होत नाहीये लोकांचं समाधान? काय विषय आहे? सर्वप्रथम आपण जर बघितलं तर असं आहे की जेव्हा आंदोलन आपलं सुरू झाली तेव्हा तुम्ही बघितलं बीडीडी चाळीचे रहिवाशी होते, म्हणजे वयस्कर होते आणि स्त्री होती, पुरुष होते, तरुण देखील होते. तर प्रत्येक जाती भाषीय लोक त्यामध्ये सहभागी होते. तर त्यामध्ये मागण्या काय होती की जेव्हा आपण बीडीडी चाळीचा जे सर्वप्रथम जे पहिला GR आला त्यामध्ये फंजिबल होता, दुसरा GR मध्ये फंजिबल नाही म्हणून सांगितलं. तर तेव्हा आमचं असं म्हणणं होतं की जे 500 दिला 675 भेटू शकलं असतं आम्हाला. ते एक होतं. दुसरा, आम्हाला 22 प्रत्येक ठिकाणी 22 आणि 23 मजले होती, आमचं फक्त 40 मजला केला. आम्ही म्हटलं 22 मजले पाहिजे. त्यानंतर एक हॉस्पिटल आम्हाला हवं होतं, तेही देखील भेटलं नव्हतं. आणि आम्हाला शाळा पाहिजे होता, जे पब्लिक स्कूल पाहिजे होतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आमचं हे होतं की कॉर्पस फंड द्या आम्हाला, आणि लोकांचं कन्सेंट देखील घेतला नव्हता. आणि ट्रान्झिट कॅम्प इथेच बांधून देणार होता. तुम्ही जर जे कॉन्ट्रॅक्टर्स आहे, टाटा कॅपॅसिटी TCC म्हणून जे कन्सॉर्टियम आहे, त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केला त्यांच्या टेंडरमध्ये की तुम्ही इथे 250 कार्पेटचा संक्रमण शिबिर बांधून देणार. तरी देखील ते संक्रमण शिबिर बांधून दिली नाही. आणि त्या व्यतिरिक्त हे जे ग्राउंड होते, मडकेबुवा मैदान असेल, पोलीस मैदान असेल, साने गुरुजी मैदान असेल, हे देखील ते लोक खाल्ले. त्यानंतर 120 ते जे मैदान होती, नेताजी सुभाष मैदान, तिथे देखील ते काम करायला सुरुवात करत होते. पण ते लोकांचे म्हणजे सहभागाने आपण म्हणजे ते थांबू शकलो. बरोबर. जर तुम्ही बघितलं डे 1 पासून जेव्हा आंदोलन सुरू झाली तर हे सर्व लोक आपले सहभागी होते. त्यामध्ये काही पक्ष पण पुढे आले होते, जसे राजसाहेब स्वतः आले होते आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला घेऊन गेले. तेव्हा मुख्यमंत्री साहेब होते आपले, एकनाथ शिंदे साहेब होते. तर शिंदे साहेबांनी पण होकार दिला आम्हाला, म्हणजे राजसाहेबांच्या अथक प्रयत्नाने, लोकांच्या संघर्षाने आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला पार्किंग भेटला. पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे मुद्दे तसंच राहिलंय. आता आम्ही हॉस्पिटल मागतोय, का मागतोय आपण हॉस्पिटल? 50 नंबर ते बोलतात हॉस्पिटल आहे, पण त्यामध्ये काही खास जास्त बेड्स नसणार आहे, सुसज्ज हॉस्पिटलच नसणार आहे. आपला आयसीयू व्हेंटिलेटरची खूप गरज आहे, कारण आपण काही आपत्कालीन परिस्थितीत लोकांना नायर किंवा केम जावं लागतं. बरोबर. तो अर्धा तास ते 1 तास लागतात. त्यामध्ये कोणाचा जीव जाऊ शकतो आणि किती केसेस घडल्या वरलीमध्ये. तो अत्यंत गरजेचा. आणि मला समजत नाही, वरलीमध्ये एवढे ज्ञानी लोक आहे, कित्येक तरी आमदार आहे, खासदार पण इथेच आहे. तर एवढे लोक असून सुद्धा आपण काही प्रयत्न का नाही करत? आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये आयसीयू व्हेंटिलेटर का भेटत नाही आपल्याला? आणि मला हे मोठा प्रश्न आहे. आणि लोकांना देखील वाटत नाही, जेव्हा काही गोष्टी घडतात तेव्हा बोंबाळतात, नंतर विसरून जातात. आयसीयू व्हेंटिलेटर खूप गरजेचं, ते झालं पाहिजे. आणि आपण जसं मागण्याप्रमाणे मी सांगितलं की आपल्याला एक शाळा पाहिजे, तो पब्लिक स्कूलचं ते लोकांनी सँक्शन केलेलं आहे, ते एक चांगली गोष्ट आहे. आता हे हॉस्पिटल एक राहिलंय आणि कॉर्पस फंड पण आम्हाला पाहिजे, पण आतापर्यंत त्यावर काही GR वगैरे काय आली नाही.
आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी BRD चालचं जे आहे हिशोबाने त्या लोकांनी लॉटरी काढलाय एकदम चुकीच्या पद्धतीने लॉटरी काढलाय. जसं T1 मध्ये जे पहिलंच 40 बिल्डिंग होती 1 ते 40 त्यांना तुम्ही अकोमोडेट करू शकत नाही. एक बिल्डिंग मध्ये 3.5 बिल्डिंग बसताय, टोटल 8 इमारती तुम्ही बांधताय, तर 28 बिल्डिंगच बसू शकतं. तर त्यात उरलेल्या 12 बिल्डिंगला तुम्ही अकोमोडेट करू शकत नाही. मग T3च्या लोकांना काय घेतला 60-59 पहिल्यापासूनचा हेच प्रश्न होता. आणि आता तुम्ही बघितलं असेल 21 आणि 29 12, 13, 14, 15 हे लोक देखील कोर्टात गेले. का गेले? कारण ते जिथे राहतात ठिकाणी त्यांना भेटला पाहिजे, तुम्ही त्यांना दिला नाही म्हणून कोर्टात गेले. तर त्या 10 तारखेला त्यांचा निकाल देखील आहे जूनचा. तर आमच्या इकडे पण प्रॉब्लेम काय, जे आमचं T3 आहे त्यामध्ये 59, 60, 61 आता 34 लोक राहिलेलं आहे. तर त्या लोकांना एक तर संक्रमण शिबिर श्रीनिवास मिल पाहिजे बोलले, संक्रमण शिबिर दिली नाही. आणि जेव्हा लॉटरी काढायच्या अगोदर फक्त 4 विंग होती आमच्या T3 मध्ये, 5 विंग झाली. त्या लॉटरी काढायच्या अगोदर आमचं जे विंग होतं ना पुढे होती D विंग. आता E विंग आल्यामुळे आम्ही पाठी टाकलं. तर त्यामुळे लोकांचं काय, आमचे जे राहणारे लोकांचं हे म्हणणं होतं की आम्ही पहिल्यापासून पुढे होतो, आम्ही पाठी गेलो म्हणून तरी ते पण संघर्ष करताय. भरपूर नेत्यांना देखील भेटले पण काही चेंजेस घडलं नाहीये. तर बोलण्याचं तात्पर्य असं आहे की जेव्हा ट्रान्सपरन्सी असतो आणि प्रोजेक्ट कुठलाही राबवताना, आता माडा प्रोजेक्ट राबवते राईट, तर एक ट्रान्सपरन्सी असावं आणि एक पद्धत असावा, काम कसा केला पाहिजे. DCPA 2034चा जे रूल आहे त्या अनुषंगाने 33(9)B चा तुम्ही जे स्पेशल रेग्युलेशन आणलाय, 33(9) तर पहिल्यापासून पण B म्हणून तुम्ही एक स्पेशल रेग्युलेशन आणलाय, त्या अनुषंगाने तुम्ही जे प्रोसेस पूर्ण सेट झाला पाहिजे होता आणि तुम्ही जे काही ते जे गोष्ट असतात ते सर्व अंमलबजावणी झाली पाहिजे स्टेप बाय स्टेप. पण मी बघितलं की कोण कुठल्या नेत्याकडे गेलं तर ते चेंज होतात, म्हणजे फेस चेंज होतो, कधी काही गोष्टी चेंज होतात, असं घडलं पाहिजे नव्हतं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट जे समाज मंदिर आहे लोकांचे व प्रेरणास्थान आहे, जसं की बुद्धविहार असेल, मस्जिद असेल आणि देऊळ असेल, त्याचं GRचं प्रमाणे तुम्ही त्यांना देताय का सर्व गोष्ट, पहिले प्रथम ते माहित नाही. आणि दुसरी गोष्ट त्यांना अप्रूव्ड प्लॅन दिली नाही. मी बघितलं लेआउट प्लॅन, मी बघितलाय, प्रपोज प्लॅन दिलाय, तर अप्रूव्ड प्लॅन मध्ये दिला पाहिजे होता. बरोबर. तर भरपूर काही गोष्टी चुकलाय टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण मला काय अपेक्षा आहे की जे घडलं ते घडलं, पण आता जे होणार त्यामध्ये तरतूद करावी. कारण हाईट आणि स्क्वेअर फीट कमी, ते पण मागणी होती आमची. हाईट 8.5 फूट होता आणि स्क्वेअर फीट मध्ये 10 स्क्वेअर फीट कमी होती. आम्ही सरकारच्या निदर्शनात पण आणला की बाबा स्क्वेअर फीट आणि हाईट कमी आहे. आता तरी ते जे ऍटलीस्ट जे झाले ते झाले, पण जे विंग आता पुढचे जे T3 बनताय व T2चं काम जिथे ते तुम्ही काम करताय, तर त्या ठिकाणी तुम्ही ऍटलीस्ट सुधारण करा. पण जेव्हा प्लिंट चढत होत्या त्यावेळेला रहिवाशांच्या हे लक्षात नाही आलं का? सर्वप्रथम रहिवाशांना नॉलेज नव्हतं एक, आणि दुसरी गोष्ट ज्यापर्यंत आमच्या निदर्शनात आला तर आम्ही सरकारला अप्रोच केला, त्यानंतर आम्ही जॉईंट सर्व्हे देखील केलाय. तर जॉईंट सर्व्हेत निदर्शनात आला ना, त्यानंतर तुमच्या निदर्शनात आणलं ना, त्यानंतर तरी तुम्ही पुढे तरी सुधारणा ना. आता आम्हाला माहित नाही की पुढचं जे T3 असेल वा दुसरे जे जिथे आपलं रिडेव्हलपमेंट चालू BRD चालचा या प्रकल्प, तर तिथे किती हाईट आणि स्क्वेअर फीट आम्हाला आतापर्यंत माहित नाही. पण T1 मध्ये आम्ही मोजणी झाली होती, त्यामध्ये नाही असं आहे की आपण सर्व काही झाल्यानंतर आपण मोजमाप करतो, तर ते होत असताना सुरुवातीच्याच पहिल्या टप्प्यातच जर आपण ते पाहायला घेतलं, सर्वप्रथम रूल्स अँड रेग्युलेशन कोणाला फॉलो करायचं असतं? म्हाडाला, जो प्रकल्प राबवतो. तर DCPR आम्ही तर नाही ना, DCPR बनवणारा कोण आहे? म्हाडा. म्हणजे जे गव्हर्नमेंट मोठे अधिकारी असतात, IAS अधिकारी असतात का, टेक्निकल पेटाची टीम असते, टेक्निकल टीम ठरवते. बरोबर. तर DCPR ला जेव्हा दिला तुम्हाला क्लिअरली की क्लिअर आहे 2.75 मीटर असावा, तर आम्ही तर सांगत नाही ना, मग त्या अनुषंगाने यांना फॉलो केला पाहिजे होतं ना. आम्ही का बोलला पाहिजे की कमी आहे जास्त आहे? आता समजा की एखादा सरकारचा जे नोडल एजन्सी आहे, तर नोडल एजन्सीवरनं चुकत असेल तर उद्या खासगी विकासाकडनं काय अपेक्षा ठेवणार हो तुम्ही? मला हे बोलायचंय. लोक काय बोलला पाहिजे की चुकतोय वा राईट होतोय? तुम्ही पहिला फॉलो करा ना रूलचं. लोकांना बोलायची गरज काय, मला ते समजत नाहीये. बरोबर. तर लोकांचे प्रश्न आहेत, कारण लोक काय, त्यांना माहित नाही हे टेक्निकल नॉलेज आहे. नाही. आणि नरेशजी एक विषय मगाशी तुम्ही उल्लेख केलात, या तुमच्या प्रकल्पामध्ये राजकीय नेत्यांचा म्हणा किंवा राजकीय पक्षांचा अवास्तव हस्तक्षेप झाला, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर हस्तक्षेप झाल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी वळवल्या गेल्या. त्याच्यामुळे बऱ्याचशा तक्रारी आणि बरीचशी झुंज झाली. बऱ्याचदा असं झालं की BRD साईडील रहिवासी एकमेकांच्या विरोधात उभे टाकले, असंही घडलेलं आहे. बरोबर. आता मला हेच बोलायचं होतं, जर माडा प्रामाणिकपणे काम केलं असता तर नेत्यांना संधी नसती. आता माडा प्रामाणिकपणे काम नाही केली, नेते पण म्हणजे त्यामध्ये अनड्यू ऍडव्हान्टेज घेतला, आणि लोक तर त्यांना काही माहित नसतो, त्यांना असं वाटतं यांच्याकडे झालं तर काम होणार,
तर त्यांच्याकडे जाणार पण असं पण आहे ना की रहिवाशांमध्ये पण गटबाजी आहे ना. आम्ही ह्या ग्रुपचे, आम्ही ह्या पक्षाचे, आम्ही ह्या पक्षाचे, आम्ही एक कॉमन रहिवासी म्हणून लोक त्या युनिटीत तेवढे राहिले पण नाहीत, असंही बऱ्याचदा आढळलंय. बरोबर आहे. म्हणून तर लोक म्हणतात ना, जैसा राजा वैसा प्रजा, अब जैसी प्रजा वैसा राजा हो रहा है. तो लोकांना पण आता विचार केला पाहिजे, बाबा आमच्या मध्ये पण काही सुधारणा आणला पाहिजे, आम्ही पण काही चेंजेस आणला पाहिजे. आता एखादा प्रकल्प राबवताना तुम्हाला एक टेक्निकल माणसाची गरज आहे, जी अभ्यासूची गरज आहे, पण तरी देखील लोक नेत्यांकडे जातात. ते गरजेचं नाही, कारण प्रत्येकाचं आपलं आपलं काम आहे ना. मला एक सांगा, एखादा सर्जरी करायची असेल, तुम्ही डॉक्टरकडे जाणार की नेत्यांकडे जाणार? तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जातात ना. मग तुमचं जेव्हा रिडेव्हलपमेंट होतं तेव्हा नेत्यांकडे का जातात तुम्ही? बरोबर. जर एखादा प्रकल्प रखडला, एखादा प्रॉब्लेम आला, तेव्हा नेत्यांकडे जावा ना. मी नाही म्हणत नाही, कारण आपण लोकप्रतिनिधी असेल, कोणी असेल आपण, तर त्यांना आपण नेमतो, शेवटी आपला अधिकार आहे जायचं. पण प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे जायची गरज नाही ना. बरोबर. तुम्ही एखादा पीएमसी नेमता किंवा एखादा आर्किटेक्ट येतो, तो काम करतो, वा एखादा नोडल एजन्सी, एखादा विकसक असतो, त्यामध्ये टेक्निकल नॉलेज त्यांना तुम्ही सहभागी करा, त्यांना तुम्ही इन्व्हॉल्व्ह करा. पण मी बघितलं प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करताय, आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट भरपूर पूर्ण मुंबईमध्ये बघतोय नेत्या पण दलाल झाले कित्येक ठिकाणी, असं पण झालंय. तर आमचंही म्हणणं आहे की पक्ष कोणी असो, कुठलाही नेता असो, आपला त्यामध्ये काही हस्तक्षेप, आपला काही प्रॉब्लेम नाहीये, पण लोक टेक्निकल जे फील्डचे आहेत त्यांच्याकडे जावं, हे आमची विनंती आहे. अच्छा, नरेशजी, अजून एक महत्वाचा विषय, मुंबईत बऱ्याच ठिकाणी पुनर्विकास आता चालू आहेत, बऱ्याच ठिकाणी डेव्हलपमेंट होत आहेत, मुंबई आता बदलायला लागले, अपग्रेड होते. विशेष करून दक्षिण मुंबईत बऱ्याच ठिकाणी प्रकल्प पाहायला मिळतात. बऱ्याचदा आता नवीन विषय आपण आलेत, पगडी चाळींचे पण डेव्हलपमेंटचे विषय अडकलेले आहेत. आता म्हाडाच्या 388 इमारती आहेत, त्यांना सुरुवात झालेली आहे त्यांच्या डेव्हलपमेंटला. त्या डेव्हलपर्सला आता म्हाडाने एनओसी द्यायला सुरुवात केलेली आहे. SRA प्रकल्प आहेत, SRA प्रकल्पामध्ये देखील विषय बाहेर येत आहेत. काय सांगता, तुमचं काय जजमेंट आहे, म्हणजे तुमचा काय स्टडी सांगतोय? सर्वप्रथम तुम्ही जर बघितला, जे पागडी बिल्डिंग मध्ये एक क्लॉज आणला होता 79A चा. सो 79 नोटीस म्हणजे ते वाजवायचे, आपले यांना पाठवायचे लँडलॉर्डला. 6 महिन्यावर जर लँडलॉर्ड समजा प्रकल्प नाही केला, मग त्याचं 6 महिन्याच्या नंतर लोकांना टेनन्सला भेटायचा त्या अधिकार, बिल्डरला आणणं आणि रिडेव्हलपमेंट करणं. आणि तर घडलं नाही तर 79C मध्ये मग स्वतः माड एक्वायर करणार आणि स्वतः माड बिल्डरला आणणार आणि करणार, हे आपला प्रोसेस होता. पण त्यामध्ये काय घडलं, काही लोकांचं म्हणजे चुकीच्या कार्यामुळे असं घडलं की हायकोर्टनी यामध्ये स्थगिती दिला आणि म्हटलं BMC कॉम्पिटंट अथॉरिटी आहे, जर तुम्हाला डिलॅपिडेटेड बिल्डिंग असेल तुम्ही, तर काय झालं, स्ट्रक्चरल ऑडिट करून ते पुढे जातात. भरपूर काही जुने बिल्डिंग मध्ये मिनिमम रूल काय 30 वर्ष. पण अदरवाईज तुम्ही जेव्हा डिलॅपिडेटेड म्हणून कुठल्या बिल्डिंगला तुम्ही घोषित करता, तर तुम्हाला स्ट्रक्चर ऑडिट करणं गरजेचं आहे. बरोबर. तर व्हिज्युअल इन्स्पेक्शनच्या मार्फतून हे लोकांनी डिक्लेअर केला की बाबा हे बिल्डिंग पडू शकतं म्हणून. मग त्यामध्ये ते विस्कटलं पूर्ण परिस्थिती. तेव्हा जाऊन मग परत त्यांना संधी भेटली लँडलॉर्डला की बाबा बोलायला की बाबा हे असं चुकीच्या पद्धतीने घडतंय असं. मग आमचं काय म्हणणं आहे की जे लँडलॉर्ड पण असतात त्यांना रेडी रेकनर व्हॅल्यूच्या हिशोबाने ते पण कॉम्प्रोमाइज झाला पाहिजे की बाबा आम्हाला किती बिल्डिंगचा भेटला पाहिजे, आम्हाला आमचा प्लॉट एरिया काही आहे, ते पण थोडं ग्रेडी असतात काही लँडलॉर्ड्स. आणि कुठे कुठे काही ठिकाणी टेनेंट्स पण ग्रेडी आहे, कुठे कुठे की जास्त एरिया मागतात, ऍज पर द रूल मागितला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की ऍज पर द रूल जे झाला पाहिजे ना, ते जर त्याप्रमाणे काम केलं तर मला वाटतं की पागडीचा प्रॉब्लेम सुटू शकतं. आणि दुसरी गोष्ट, मी कित्येक ठिकाणी हे पण बघितलं की रोड विड्थ कमी आहे, मग त्यामुळे मग सरकारने म्हटलं तुम्हाला क्लस्टरमध्ये जावं लागेल. मग क्लस्टरमध्ये जावं लागेल तर तुम्हाला सरकारने इनिशिएटिव्ह घेऊन करा ना. कारण काय असतो, एखादा बिल्डिंग मध्ये प्रत्येक व्यक्तीचा काय नाही ओळख आहे, पॉलिटिकल ओळख, कोणाची बिल्डरची ओळख. मग हे काय करतात, दुसऱ्या बिल्डरला आणतात, एखादा बिल्डरला, मग प्रकल्प सुरू करायचा म्हणजे प्रयत्नात असतात. मग तेवढा मग परत सरकार बोलते नाही एक बिल्डिंग तुम्ही बांधून 2 बिल्डिंग घ्या, 4 बिल्डिंग घ्या. पण माझं काय म्हणणं आहे, तर सरकारला माहितच आहे किती इमारत आहे आणि बिल्डिंग रोड विड्थ किती आहे त्या बिल्डिंगला लागून. मग पहिलं तुम्ही ठरवा ना की ह्या प्रकल्पामध्ये 1 बिल्डिंग बांधू शकत नाही, 4 बिल्डिंग, 5 बिल्डिंग, जेवढा पण बिल्डिंग आहे त्या सर्वांना घ्यावं लागेल, क्लस्टर रिडेव्हलपमेंट करावं लागेल. मग सरकारचा इनिशिएटिव्ह पण म्हणजे कुठे कुठे आम्हाला चुकताना दिसतंय, कुठलाही सरकार असो. मग आपण आज मी जे बोलतोय, एक रहिवाशी तुमच्याशी संवाद साधतोय. बरोबर. सर्वप्रथम आम्ही जे भूमिपुत्र आहोत, महाराष्ट्राचे, मुंबईचे आम्ही आहे, तर आमचं हेच म्हणणं, आज तुमचे जे पण संवाद साधतोय, एक रहिवाशी म्हणून संवाद साधतोय. कुठला राजकीय वा काय आपला काही संबंध नाहीये, फक्त आपण रहिवाशी म्हणून तुमचे संवाद साधतोय. बरोबर. तर जेव्हा रहिवाशी संवाद साधतो तर आपला काय असतो की बाबा एक रहिवाशांबरोबर म्हणजे रहिवाशांबरोबर ते अन्याय झाला नाही पाहिजे, हे आमचा हेतू आहे तुमच्याशी आता संवाद साधतो.
मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.